तर आमचं हे म्हणणं आहे की तुम्ही कधीपर्यंत असे बिनलाजापणे तुमच्या खुर्चीवर बसून राहाल आणि आपल्या देशाचे जे विश्वगुरू आहेत, जे महामानव आहेत, त्यांना मला एक प्रश्न विचारायचा आहे. त्यांना एक प्रश्न विचारायचा आहे. तुमच्यासाठी हे 1 करोड स्टुडंट्स महत्वाचे का तुमचा एक इनकॉम्पिटंट मिनिस्टर महत्वाचा? तुम्हाला निवड करावं लागेल. जर तुम्ही त्यांना काढणार नाही तर उद्या तुमचं ट्रान्सफर करण्यात येईल. आता अजून सहन करणार नाहीत लोक. स्टुडंट्स आत्महत्या करतायत. मी तरी आज इथं उभा आहे, तुम्ही सगळे इथं बसलेले आहेत, पण त्या आई वडिलांचं काय ज्यांच्या लेकरांनी आत्महत्या केलेली आहे? तुम्हाला आणि मला बरेचसे लोक म्हणतात की जेनझी आंदोलन करतोय, जेनझी आंदोलन करतोय. शिक्षा मंत्री कैसा हो, शिक्षा मंत्री कैसा हो, शिक्षा मंत्री कैसा हो. आणि अजून एक सोनम वांगचुक सर, रँचो रँचो सोनम वांगचुक सर हे या देशातले सगळ्यात मोठे एज्युकेशनिस्ट आहे. अशा माणसाला शिक्षा मंत्री करण्याच्या जागी यांनी जेलमध्ये टाकलेलं होतं. आज मी बातमी वाचली, जी जंतर मंतरवर एक टीचर आली होती आमच्या मुवमेंटला सपोर्ट करायला, तिलाही सस्पेंड करण्यात आलेले आहे. मला हे कळत नाहीये, यांना जेलमध्ये टाकण्या जागी, मला जेलमध्ये टाकण्या जागी किंवा त्या टीचरला सस्पेंड करण्यात जागी तुम्ही तुमचं काम नीट का नाही करत? तुम्ही पेपर नीट का नाही थांबवत? तुम्ही राजीनामे का नाही घेत? जर तुम्ही राजीनामे घेतले असते तर मला अमेरिकेवरनं इथे यायची गरज पडली नसती. जर तुम्ही धर्मेंद्र प्रधानचा राजीनामा घेतला असता तर इतक्या सगळ्या स्टुडंट्सला आज इथं रस्त्यावर बसावं नसतं लागलं. तर तुम्ही काय चालवलेलं या देशात हा तुम्हाला विचार करावा लागेल. आणि आता मी तुमच्या सगळ्यांना एक रिक्वेस्ट करतो. आता मला एक सर्वांच्या वतीने विजय सरांना और ये लद्दाख के तरफ से डिग्री आहे, नोकरी कुठे आहे? आता मी याच्यावरच येतोय. फ्रेंड्स, मित्रांनो, मागच्या 10-12 वर्षात आपल्या देशात जे राजकारण चालू आहे, जी पॉलिटिक्स चालू आहे, त्याच्यामुळं आपलं काय नुकसान होते हे आज आपल्याला समजते. 10-12 वर्षापासून देशात नुसतं हिंदू मुसलमान चालू आहे.